सध्या पाहिलं तर पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग असलेले परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी त्याच्या पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी हर हर तीर्थ आहे। या तीर्थामध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी ही अत्यंत घाण ईचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी कचरा असेल, या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग असतील, त्यानंतर झाडं झुडपं आलेली आहेत। या ठिकाणी पाण्याचा रंगसुद्धा शेवाळ येऊन हिरव्या कलरचा झालेला आहे आणि याच तीर्थाचं महत्त्व असं आहे की प्रदक्षिणा घालण्यापूर्वी, दर्शन घेण्यापूर्वी भाविक या ठिकाणी स्नान करून प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत राहतात आणि मात्र या ठिकाणी पाणी घाण झाल्यामुळे या ठिकाणी भाविक येत नाही आहेत। तरीही नगर परिषदेने या ठिकाणी स्वच्छता करून या ठिकाणचे झाडं कचरा काढून या ठिकाणी पाणी कृत्रिम पाणी सोडण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली जात आहे। आता ऑगस्ट महिना चालू आहे। परळी येथील सर्व गणपती असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी विसर्जन केलं जातं, परंतु पाणी नसल्यामुळे या ठिकाणी आता गणपती देखील कुठे विसर्जन करतील याचाही प्रश्न पडलेला आहे। आणि प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आपण पाहिलं तर शेतकरी राजासुद्धा येत राहतो। शेतकरी राजा हा वैद्यनाथाला पाणी अर्पण करतो आणि एकच साकडं घालतो की या भागामध्ये पाऊस पडावा आणि यासाठी शेतकरी राजासुद्धा प्रभू वैद्यनाथाला पाणी अर्पण करतो आणि मागणी करतो की या ठिकाणी आमच्या भागात पाऊस पडावा आणि शेती सुजलाम सुफलाम व्हावी अशी मागणी शेतकरी राजा करतो। तर आता पाहिलं तर भाविकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी जे हरिहरी तीर्थ आहे त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी आणि नागरिकांसाठी हे हर हर तीर्थ खुलं करण्यात यावे अशी मागणी आता भाविक करत आहेत। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।